प्रचंड घाणीच्या साम्राज्यानं त्यात जलदेवता मानव जातीवर कोपलेल्या आहे. म्हणून आपण बघा तापमानात सुद्धा केवढा फरक पडलेला आहे की प्रचंड तापमान अजूनही काही दिवस तापमान वाढत राहील असं शास्त्रज्ञ आपणाला सांगतायत. आगामी येणारी पर्जन्यवृष्टी सुद्धा कमी आहे असं त्यांनी भाकीत केलेलं आहे. या सर्व गोष्टी सर्वांच्या दृष्टीनं खूप आव्हानात्मक आहे. परंतु या जलदेवतेचा शाप निवारण्यासाठी या सर्व नद्या जर आपण स्वच्छ केल्या तर आपणाला निश्चितपणे त्याची चांगली फळं त्या गावांना मिळतील की सुवृष्टी होईल, अतिवृष्टी अनावृष्टी टळेल, शेतकरी बळीराजा सुकावेल आणि आपणाला वर्षभर पिण्यासाठी, वापरण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी त्या जलदेवता आशीर्वाद देतील. म्हणून आपण हे जल अभियान आणि सकाळी जलमंत्र्यानं गोदामाईचा कलश यात्रा नर्मदा माईपर्यंत पोहोचवण्याचं हे प्रथमच ही पद्धत सुरू केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे अत्यंत दूरदर्शी कल्पकता असणाऱ्या महाविभूतीपैकी आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकालात, अत्यंत कमी कार्यकालात, खरं तर 20च वर्ष त्यांना काम करता आलं. परंतु तेवढ्या 20 वर्षात काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सारे रस्ते, झाडं लावणं, झाडं लावली ते अजून साक्षीदार आहेत. 300 वर्ष उलटली अजून ती वडाची झाडं, पिंपळाची झाडं, चिंचेची झाडं, आंब्याची झाडं अजून साक्ष देण्यासाठी सक्षम आहेत. जिथे जिथे रस्ते रुंद झालेत दुर्दैवानं ती झाडं तोडली गेली. परंतु सरकारनं त्या तोडीची झाडं लावू शकलं नाही ही खंत आजही आहे. ही तुम्हा आम्हाला माहित आहे. त्यांची खंत एवढीच होती की माझा भारतीय बांधव देशाची यात्रा करताना त्याला ऊन लागायला नको, तहान लागली तर त्याला पाणी हवं, म्हणून या सर्व सुखसोयीयुक्त दूरदृष्टिकोन अहिल्यादेवी होळकरांचा होता. आणि एवढ्यावर थांबल्या नाही. भारतात असणारी 12 ज्योतिर्लिंग याचं पुनरुज्जीवन त्यांच्याशिवाय कोणी केलं नाही. म्हणून गेल्या 300 वर्षात त्यांनी या सर्व तीर्थांचं पुनरुज्जीवन, त्यामुळं भगवान शिवांचा आशीर्वाद या देशावर, या राज्यावर, राज्यातील सर्व घटकांवर त्या निमित्तानं मिळण्याला संधी मिळाली. विषय खूप